नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया। प्रिया, मी निघतोय ऑफिसला जायला। दिवसभर आराम करायचा, औषधं वेळेत घ्यायची आणि थोडं थोडं खात राहायचं। मी मधात फोन करेल, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। इन्स्ट्रक्शनची लिस्ट वाचून दाखवली आणि त्याने टायची नॉट बांधता बांधता त्याला आता ऑफिसमधूनही फोन करून तो तिची चौकशी करणार होता। तयार होऊन फोन खिशात टाकत त्याने बॅग उचलली, तिच्याजवळ येऊन खाली झुकून तिच्या केसांवर ओठ टेकवले, गालावर हात ठेवत तिच्या डोळ्यांमध्ये पाहत टेक केअर म्हणाला, विचार करू नकोस, तुझे सगळे डाऊट्स क्लिअर करेल मी लवकरच, बाय। बोलून तो आता खाली बाहेर पडला। आज विराजचा ऑफिसचा पहिला दिवस होता। देवघरातून देवाचं दर्शन घेऊन त्याने त्याच्या आईबाबांच्या म्हणजेच माधवी आणि अभयच्या फोटोला नमस्कार केला। एकदम फॉर्मल कपड्यात तयार झालेला त्याला पाहून आजीसाहेबांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या। एवढासा जीव होता तो, जेव्हा माधवी आणि अभय दोघांना कायाने कायमचं हिरावून नेलेलं। किती कठीण दिवस होते ते। आईचा चेहरा दिसायचा नाही म्हणून किती वेळ रडत राहायचा हा विराज। ना दूध प्यायचा ना शांत झोपायचा। कसं सांभाळलं होतं त्यांनी त्याला, त्यांचं त्यांनाच माहिती। ना नातेवाईकांची साथ ना आपलं म्हणायला कोणी। प्रत्येक जण आधाराच्या नावाखाली स्वार्थ साधू पाहत होते। अशा वेळी कोणावरही निर्भर न राहता आबासाहेबांनी स्वतःला कंपनीच्या कामात झोकून दिलं होतं। त्यावेळच्या परिस्थितीची गरज होती ती। अभयच्या प्रगतीचा चढता आलेख पाहून बरेचसे बिझनेस रायव्हल्स तयार झाले होते त्यांचे। अचानक त्याच्या मृत्यूमुळे कारखानीस इंडस्ट्रीला उद्ध्वस्त करायला सगळेच टपले होते। वेगवेगळ्या शंका कुशंकांनीही उधाण झालं होतं। अशा वेळी स्वतःचं वय विसरून दिवस रात्र काम केलं होतं आबासाहेबांनी। आजीसाहेबांचं लक्ष विराजच्या बाजूला उभ्या असलेल्या विवेककडे गेलं। स्वतःच्या लहान भावाप्रमाणे नाही तर मुलाप्रमाणे सांभाळलं होतं विवेकने त्याला। त्याचा भाऊ गरज पडेल तिथे त्याचा बापही झाला होता। आपलं बालपण विसरून लहान विराजला जीव लावला होता त्याने। त्याला कडेवर घेऊन फिरणं असो, खाऊ घालणं असो किंवा तो रडला की त्याला हसवण्याचं काम असो, प्रचंड जीव होता विवेकचा विराजवर। कंपनीचे सगळे अधिकार आबासाहेबांनी विवेककडे दिले असतानाही त्याने आजवर कधीच त्याचा गैरवापर केला नव्हता। पैशांच्या ऐश्वर्याचा मोहापायी कमजोर पडणारं नातं नव्हतं त्याचं आपल्या लहान भावासोबत। शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर रात्रंदिवस कंपनीमध्ये काम करून त्याने तिला नाव रूपाला आणलं होतं। पण हे सगळं मी या लेवलला आणलं हा गर्व त्याच्या वागण्यात कधीच नसायचा। विराजने आजीसाहेब आबासाहेबांना नमस्कार केला। आबासाहेबांच्या हे डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं। त्यांचे दोन नातू आता त्यांचे दोन हात होते। कधी काही हतबल असणारे ते आज ताठ मानेने उभे होते, कारण त्यांचे दोन्ही नातू जगाच्या कुठल्याही आव्हानाचा सामना करायला समर्थ होते। ब्लेझर फॉर्मल्समध्ये तयार झालेल्या विराजला पाहून त्यांना तो युवराचा विराज आठवला आणि समोरचं दृश्य पाहून आनंदाने आणि अभिमानाने त्यांचा ऊर भरून आला। खूपच आता मोठा हो, यशस्वी भव, त्यांनी विराजच्या पाठीवर थोपटलं। विराज विवेकच्याही पाया पडायला जाणार तोच विवेकने त्याला थांबवलं आणि त्याला मिठी मारली। आज कुणास ठाऊक विराजला आपला भाई जास्तच भावनिक झाल्यासारखा वाटला। भाई, आजवर त्याच्या भावाने त्याच्यासाठी जे काही केले त्याच्यासाठी कृतज्ञता होतीच विराजच्या डोळ्यामध्ये। मग आज बाहेर आलेली प्रिया समोरचं दृश्य पाहून हळवी झाली। भाऊ बहीण काय असतात, त्यांचं बॉन्डिंग काय असतं, तिला आजवर कधीच अनुभवायला मिळालं नव्हतं। नुपूर आणि तिच्या मोठ्या भावाचं नातं पाहायची ती। भाऊ किंवा बहीण असणं किती ब्लेस असतं, नेहमी जाणवायचं आणि त्या ब्लेसिंगचं जिवंत उदाहरण तिच्या डोळ्यासमोर होतं। विराजने मोठ्या बहिणीच्या नात्याने प्रियालाही नमस्कार केला। खूप यशस्वी व्हा, ऑल द व्हेरी बेस्ट। आजीसाहेबांनी आबासाहेबांनी तुमच्या बहिणींनी तुमच्यासाठी पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती देव तुम्हाला, ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवतच म्हणाली। त्याला आशीर्वाद द्यायला त्याची आई नव्हती आज, पण आई समान मोठी वहिनी मात्र होती। चार्लीने सुद्धा त्याच्या स्टाईलने येऊन विराजला बाय केलं। निघताना विवेकने एक नजर प्रियाकडे पाहिलं। खूप काही होतं त्याच्या त्या नजरेत, काळजीच्या पलीकडेही खूप काही। असे भाव जी कुठलीही बायको आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात पाहून सुखावेल। विराज आणि विवेकने ऑफिसमध्ये एंट्री केली। सगळ्या स्टाफने विराजला वेलकम केलं। विराजही हसून त्याचं अभिवादन स्वीकारत होता। या ऑफिसमध्ये याआधी बरेच वेळा आला तो, पण मागच्या 2 वर्षात इंटेरियरमध्ये बराच चेंज करून गेलेला दिसत होता। विवेक त्याला त्याच्यासाठी बनवलेलं भव्य केबिनमध्ये घेऊन आला। वाव भाई, इट्स अ सुपर्ब, थँक यू सो मच।
केबिनमध्ये पाऊल ठेवता क्षणी विराजच्या तोंडून निघालं. त्याच्या भाईने त्याच्या केबिनसाठी केलेली मेहनत, प्रत्येक कानाकोपऱ्यातून यू आर अ वेलकम विराज. विवेकने स्वतःहून विराजला त्याच्या खुर्चीवर नेऊन बसवलं. विवेकच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर आणि काहीसे भावनिक एक्सप्रेशन उमटले. विराज, आबासाहेबांनी खूप छोट्या जागेत आपल्याला बिझनेस सुरू केला होता. त्यावेळी कुठलंच पाठबळ नव्हतं त्यांच्याजवळ, ना कोणाची साथ. त्यांच्या मेहनतीने आणि डेडिकेशनमुळे आजचा हा दिवस दिसतोय आपल्याला. माझे आणि त्यांचे कितीही डिफरन्स इन ओपिनियन असले तरीही त्यांचं हार्डवर्क समोर मी नेहमीच नतमस्तक झालो आहे. बाबा गेल्यावर खूप हिमतीने त्यांनी डबघाईला गेलेली कंपनी वर आणली आहे, इथवर आणून पोचवली आहे. ही इज आयरन मॅन. बाबांची अर्धवट राहिलेली सगळी स्वप्न आबासाहेबांनी पूर्ण केली. आबासाहेबांनी बाबा द बोथ डीड अ लॉट फॉर दिस कंपनी. या कंपनीला एवढं मोठं करायला त्यांचं रक्त आठवलं आहे त्यांनी. विवेकने बोललेल्या प्रत्येक शब्दावर त्याच्या हृदयापासून आला होता, मनापासून मानत होता तो हे सगळं. आय नो भाई. विराजने उठून विवेकचा हात आपल्या हातात घेतला. आबासाहेबांनी बाबांनी खूप मेहनत घेतली आहे ही कंपनी उभी करायला. अहोरात्र घाम गाळला आहे इथे, आणि तू हिला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. आज 6 शहरांमध्ये कारखानीज इंडस्ट्रीजच्या फॅक्टरीज आहेत. ॲग्रिकल्चर, फार्मा, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झळाळत असलेले कारखानीज इंडस्ट्रीजचं नाव हे फक्त आबासाहेब, बाबा आणि तुझ्यामुळे आहे. अँड आय प्रॉमिस हे नाव खाली जाईल असं कधीच काही वागणार नाही आहे मी. तुझं एवढं पण तुझ्या पावलांवर पाऊल टाकायचा प्रयत्न करेल दरवेळी. तू दाखवलेल्या मार्गावरून चालायचा प्रयत्न करेन. आय विल नॉट लेट यू डाऊन भाई, नेव्हर एव्हर. बोलताना विराज हळवा झालेला. खूप मूळ हृदयाचा साधा सरळ होता विराज. जगाचे छक्केपण जे अजूनही माहीत नव्हते, म्हणून विवेक जास्त काळजी घ्यायचा त्याची. विराजचे शब्द ऐकल्यावर विवेकला भरून आल्यासारखं वाटायचं. नाहीतर घरच्या श्रीमंतीचा मास ठेवणारा, पैशांची किंमत न करणारा बराच तरुण वर्ग त्याने आजूबाजूला पाहिलेला. तानिया सुद्धा त्यातलीच एक होती. पण विराज मात्र आजीसाहेब आणि आबासाहेबांनी केलेले संस्कार जोपासलेला होता. विराज ऑलवेज remember there is no shortcut for success, and one more thing, I am always there for you. येस भाई, मी नेहमीच लक्षात ठेवेन. मग विवेकने फोन करून मिस्टर सानपांना आता बोलवलं. मिस्टर सानप हे कारखानीज इंडस्ट्रीजचे खूप जुने एम्प्लॉई होते, अगदी विराज आणि विवेकच्या वडिलांच्या वेळेपासूनचे. आबासाहेबांच्या सुद्धा विश्वासातले होते. मिस्टर सानप विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. विराजच्या कामाची रूपरेषा विवेकने आधीच ठरवून ठेवली होती. त्याच्यासाठी ते भलं मोठं केबिन असलं तरी त्याला कंपनीतल्या बारीकातल्या बारीक गोष्टी कशा आणि कुठून शिकता येतील याची आखणीही त्याने आधीच करून ठेवली होती. मिस्टर सानप आत आले तसे त्यांनी विराजला आणि विवेकला ग्रीट केलं. सानप अंकल, इंदोरच्या फॅक्टरीमध्ये आपण जे नवीन युनिट सुरू करतो आहोत त्याच्या स्टार्ट टू बॉटमची सगळी प्रोसेस प्लीज एक्सप्लेन टू विराज. टेक इज इनपुट्स, देन वी कॅन हॅव अ जॉईंट मीटिंग. ठीक आहे विवेक. सानप एकटेच होते जे पूर्ण ऑफिसमध्ये विवेकला त्याच्या नावाने हाक मारायचे. विराज आणि सानपांचा निरोप घेऊन विवेक त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला. बरीच कामं मार्गी लावायची होती त्याला. त्याने पाहिलं, फोन काढून सदानंदला फोन लावला. यशवंत आणि मनालीचं अपडेट घ्यायला. सर पोचतच आहे 10 मिनिटात. बाकी त्या दोघींचं म्हणाल तर सगळी काही. घराचं दार वाजलं तसं यशवंताने घाबरतच दरवाजा उघडला. सदानंदाने आणि त्याच्या माणसांना प्रचंड धसका घेतला होता. त्या दोघी मायलेकींनी पुन्हा त्याला समोर पाहून यशवंताला धडकीच भरली. 5 मिनिटात तयार व्हायचं आणि चलायचं आमच्यासोबत. कुठे, काय, कशाला असे प्रश्न विचारायचे नाहीत. नाहीतर माहिती आहे ना काय होऊ शकतं. पण असं जबरदस्तीने कशीबशी हिंमत करत यशवंता म्हणाली, स्वतःच्या पायाने चालायला सांगतो आहे. जबरदस्ती करायची असती तर फरफटत नेलं असतं. समोरचा माणूस खिशातील गन काढत म्हणाला. तसं यशवंताने भीतीने औंढा केला. कपाळावर घाम जमा झाला होता तिच्या. तरतरत हात जाऊन तिने मनालीला उठवलं. काय गाई, कशाला उठवते आहे सकाळी सकाळी? मनाली झोपेतच वैतागत म्हणाली. तो आला आहे यमाचा रेडा येऊन दारात. डोक्यावर उभा आहे. चल लवकर आवर, नाही तर नरडीचा घोट घ्यायला कमी करणार नाही तू. मनालीचे डोळे उघडून पाहिलं तर
तोच त्या दिवशीचा आडदांड माणूस दारात उभा होता. त्याला पाहून तिच्या डोळ्यातील झोप कुठच्या कुठे उडाली. नंतर जास्त प्रश्न विचारायची दोघांनीही हिंमत केली नाही. गपगुमान दोघीही तयार झाल्या. हा ॲड्रेस आहे, विचारत विचारत अर्ध्या तासात तिथे पोचायचं. दोघींनी घाबरून एकमेकींकडे पाहिलं. न सांगून काय करता म्हणून दोघीही सांगितलेल्या ॲड्रेसवर पोचल्या. सकाळी आलेल्या सदानंदचा माणूस आधीच हजर होता तिथे. ही अख्खी फॅक्टरी झाडून काढायची, शिवाय त्या साईडला 10 टॉयलेट बाथरूम आहेत, तेही साफ करायचे. समोरच्या माणसाचे शब्द ऐकून मलानीने तोंड वाकडं केलं. शी, हे असलं का मी नाही करणार, तिने हात वर करून उत्तर दिलं. का? हाताला मेहंदी लागली का तुझ्या, की कुठल्या राजघराण्याची राजकुमारी आहेस तू? समोरचा माणूस उपहासाने म्हणाला. तसं तिने दचकून यशवंताकडे पाहिलं. जास्त वटवट करायची नाही, हा झाडू घ्यायचा आणि लागायचं कामाला. टॉयलेट बाथरूमच्या टाईल्स एकदम साफ व्हायला हव्यात, आरशासारख्या, नाही तर तुम्हाला साफ करायला मला वेळ लागणार नाही. त्याने खिशातील गन काढून त्या दोघींसमोर उगाचच रुमालाने त्याला साफ करायची ॲक्टिंग केली. आणि मीनू चल, नाहीतर ढगात पोचवायचा हा आपल्याला. यशवंता तिला ओढतच आत घेऊन म्हणाली. अगं आई, पण टॉयलेट बाथरूम साफ करायचं आणि मुळात आपण करायचीच काही कामं. तिचं वाक्य त्या माणसाने ऐकलं. यू आर अ वेलकम विराज. विवेकने स्वतःहून विराजला त्याच्या खुर्चीवर नेऊन बसवलं. विवेकच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर आणि काहीसे भावनिक एक्सप्रेशन उमटले. विराज, आबासाहेबांनी खूप छोट्या जागेत आपला बिझनेस सुरू केला होता. त्यावेळी कुठलाच पाठबळ नव्हतं त्यांच्याजवळ, ना कुणाची साथ. त्यांच्या मेहनतीने, डेडिकेशनमुळे आजचा हा दिवस दिसतोय आपल्याला. माझे आणि त्यांचे कितीही डिफरन्स इन ओपिनियन असले तरीही त्यांच्या हार्डवर्कसमोर मी नेहमीच नतमस्तक झालो आहे. बाबा गेल्यावर खूप हिमतीने तिने डबघाईला गेलेली कंपनी वर आणली आहे, इथवर आणून पोचवली आहे. ही इज आयरन मॅन. बाबांची अर्धवट राहिलेली सगळी स्वप्न आबासाहेबांनी पूर्ण केली. आबासाहेबांनी बाबा द बोट डीड लॉट फॉर दिस कंपनी. या कंपनीला एवढं मोठं करायला त्यांनी स्वतःचं रक्त आटवलं आहे. विवेकने बोललेला प्रत्येक शब्द त्याच्या हृदयापासून आला होता आणि त्यामुळे मनापासून मनात होता हे सगळं काही तो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.